आणलाय हाय सगळ्यांना. बघा आम्ही गेलतो यात्रेला आणि आता आमच्या दादूचा फुगा घरी आल्या फुटल्या आहे. त्याच्यामुळे आमचा दादू आता रडायला लागलाय. बघा चिवे तुझा फुगा कुठे आहे? सोना फुगा घेऊन बसले तिथं. सोना तुझा फुगा आण ग मुला, दादूला दी आण गे. आण रडायला लागले. आण आपल्या दादूला दी. फुगा रडायला लागलाय त्याचा. आता फुगा फुटला आणि काय करायचं. आण मुलं आपल्या दादूला रडायला लागलाय. दादू धर दादू धर असू दे दादू धर मुला धर आपण दीदी देते किती का तुला द्यायला लागेल. आपण अजून जायचं किती गर्दी होती तिथं माहित नाही तुला. हा गर्दी लय होती रे मुला म्हणून आपण मग तिथं का ब्लॉग घेतला ना? काय गर्दीत लय गर्दी होती तिथं. पोरण घेऊन कसा ब्लॉग घ्यायचा. दादूचा फुटला चिवे फुगा. तुझी तोंडात अंगठा कसं घालते बघ घेऊ ते सोनू. बरं जत्रात काय काय आणले मला दाखवा जरा. गर्दी होती. आणलं काय काय? काही बांगड्या घातल्या, चुड पाटल्या घातल्या. ते काय असते चुड पाटल्या? चाप आणली आहे का हे असलं बघा. चाप आणलं मला ती येड्यात काढायला लागली आता. जर आपण आणायचं आता अजून आणायचं. तर आता कोण येणार आहे? आता कोण येणार आहे? दादा गुटी करू आपण. गुटी करू थांब दादा. गुटी मित्रांनो आता दादाला तर आमचा जरा गप करतो आणि तुम्हाला नंतरचा दाखवतो. काय काय आणले तू? काय आणले? 2 भरण्या, अजून 1 चाप आणि सोनीला 1 चापाचं पाकिट. एवढंच आणले, बाकी काय नाही. खायला काय म्हणली जिलेबी आणले, 2 किलो आणले, 4 किलो आणले. हा जिलेबी आणले. आणि वाढदिवसाचं गिफ्ट कुणाला? काय म्हणली? कवा जाताना काय नाही तुम्हाला वाढदिवसाचं येतात, जत्रातून गिफ्ट आणते येतात. तुमचा 3 जूनला वाढदिवस आहे म्हणली नाही तू? लय गर्दी होती जत्रेत त्याच्यामुळं काय फोन पे बी चाललं ना. त्याच्यामुळं काय पैसे बी नेले नव्हतं. त्याच्यामुळं राहिलं काय करायचं. असू दे आणू आता परत आणू. अजून लांब आहे, लांब नाही 2-4 दिवस राहिलाय. काय दाखव भरण्याकडे आण लवकर बघू. दाखवायचं जिलेबीचा का फकड वेद निबारच केलाय. तुमचा वाढदिवस आहे म्हणून आणले. 4 दिवस राहते जिलेबी आता. राहते काय होत नाही त्याला. आणि हे 2 भरण्या शी कशाला आणली ते? का जिलेबी खायला? ह्यात टाकून खायचं असे. बाबा चमचे पण आहेत. दाखव कशाला आणलंय ते खरं? काहीतरी ठेवायला. साखर, मीठ, साखरेला डबा आहेच की तिथं. दाखव साखर. जवसाची चटणी. ते काय साखरेला डबा आहे? जवसाची चटणी तर इकडे मुलगा डबा येतं. चाप बी कुठं किती आणलं असतील सांगा बघू. ही भरली हे काय लय झालं. 2-10 रुपयाला आणले असते. आणून देता 2-10 रुपयाला. मग किती आणलं असेल? 2-10 रुपयाला म्हणून सांगायला. मग की हा आता मित्रांनो तुम्ही सांगा ही 2 भरण्या केवढे असतील सांगा तुम्ही. आता हे बघून घ्या मागणं मोरणे आहेत. आणि 2 चमचे आहेत रुपये. 2 रुपये 1 चमचा. आपला काय ते 2 रुपये 1 चमचा. 2 चमचे रुपयाला. उद्या जावा ना देते 10 रुपये तुम्हाला. मला अशा 2 भरण्या आणून दे. मग केवढे आणले ते? तुम्ही सांगा की बरं. 10 रुपयाला म्हणताय. बिस्किट पुडा देते ना तुम्हाला 10 रुपयाला. 5 रुपयाचं बिस्किट दे. 4च बिस्किट. मग केवढे 20 रुपये आणले असेल 2? नाही
भरण्या कसली त्या बघा. आणि मग ब्रँड आहे त्या काय हे आता चपटा लागले होई. चिपटू नका तुम्ही, अजून ठेवायचं आहे त्यात सामान. त्यावरच लागला चपटा. मग आता हे आणले असतेला काय मला तर कळत नाही मित्रांनो. तुम्हीच सांगा आता. ही भरण्या कमेंट करा, पटापट कमेंट करून टाका. ही भरण्या खरंच कितीला आणल्या असत्या. मी तर ह्याला सांगतोय 2 भरण्या 20 रुपयाला तर आणल्या असत्याला. पहिल्यांदा मी आपलं म्हणलं 10 रुपयाला आणल्या असत्याला. पण तसं आहे तेच 5-5 रुपये मापानं काय आहे. वरण पडलं का राहत नाही. प्लॅस्टिकचं जरी असलं आणि ह्यात मोकळं पडलं काय होत नाही, पण हे भरलेलं काय तर असलं नाही हो, फुटत नाही. तर त्या माणसानं आपटून दावलं का म्हणून तरी ती चपटली. आपटून दाखवले म्हणून तर का गाडी बिडी गाठली. गाडी बिडी गाडीला तरच उभं राहायला जागा नव्हता आणि गाडी घालत असते ती. बर. जिलेबी कशी आणली. जिलेबी कशी आणली. किती म्हणजे कशी म्हणजे हातातच आणली असेल, पण किलो कशी आणली. किलो काय माहिती ध्यानात राहित नाही आता. ध्यानात नसायला काय तोच आणली ना. मीच आणली. मग केवढे कसं आणली किलो ते. कशी बघा 110 रुपये किलो. 2-2.5 किलो आहे जिलेबी. आता ह्याला कशाला 110 रुपये लागते तर 5 रुपयाला आणता. हे मला तिथे वाटतच बसली होती, यायच होतं तर. असेल लय लय झालं 60 रुपये 70 रुपये किलो असेल तर आणा मग. मग किती झालं ह्याचं 2 किलोचं. आपलं 2.5 किलो आहे किती आहे. 2.5 किलो 260 रुपये. 260 बात ही बरोबर तरी मग 110 आणि 110 220 220 आणि अर्धा किलो किती किती 55 रुपये. बरोबर आहे, बरोबर आहे, हुशार आहे तू. नाही हो, मी कुठली पोराशांचं फुगं आणलं 10 रुपये 2 फोडून ठेवलं. टाकलं पोरग लागले. काय करता मित्रांनो काय विषय झाला माहितीये का. दोघाचं पण फुगं फुटलं आणि व्हिडिओ नंतर बनवायला टाइमच भेटला नाही. आता खूप अंधार पडला. झोपली पोरं वैतागून आणि घरचं पण काम होतं तसंच. मग आता म्हणलं बनवा म्हणलं काय नाही. फोड भरणी काय आता ठेवायचं आधी. बर ही खरंच तो भरणीची काय किंमत सांगितली नाही तर मित्रांनो कमेंट करून सांगा. कमेंट करून सांगा किती आणले असतील या भरण्या ही 2. नाहीतर उद्या व्हिडिओमध्ये सांगते. सांगते उद्या व्हिडिओमध्ये सांगते. नाही कमेंट केली तर. चला गुड नाईट, बाय 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 आणि गुड मॉर्निंग पण.